मला असं कुणी काही बोललं ना की लगेच असं मनाला लागतंय आणि मला त्याचा ट्रॉमा आहे असं नाही का. ते आमचं नव्हतं आहे की मोबाईल मध्ये लोकांचं तुम्ही सगळे बोलत होता. हे बघा बांगडा रवा फ्राय मस्त केलाय तब्बल 7 महिन्यानंतर. मी बांगडा खाल्लाय काय. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? कशात सगळे लय दिवसांना भेटते ना आम्ही, मम्मीचं लगेच एक आठवड्यानंतर आहे ना, 5 दिवसानंतर, एक आठवड्यानंतर 5 दिवस झाले आपले ब्लॉग नाही आलेत. तर आता काय आहे नंतर काय तर आम्ही ते तुम्हाला कळेल थोड्या वेळाने ब्लॉग मध्ये. माशी आणायला गेलतो आम्ही. तर ती फुटेज तुम्ही आता ह्याच्यानंतर बघा. पहिला मी हो, आता आम्ही असंच करणार, ब्लॉग स्टार्ट करणार नाही, पहिले पुढे घेणार मग नंतर टाकणार. नाही. सकाळी काय झालं, ब्लॉग गडबडीत गेलो म्हणून ब्लॉग नाही स्टार्ट केला. आमची फ्लाईट सुटणार होती तर ना. हा, माझ्या मम्मी सोबत जास्त वेळ गप्पा मारायच्या होत्या काय म्हणून मारले डोंबलं असंच. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही गेलो होतो माझ्या मम्मीच्या इथं मासे आणायला, पुण्यामध्ये गणेशपेठमध्ये. मम्मी आली होती तिकडं, तर म्हटलं खूप दिवस झालं मासे नाही खाल्ले ते, तर मासे खावं असं घेऊन आलो. आता ते तुम्ही पुढं बघा. खूप दिवस म्हणजे किती झाले असे? 2 महिने? 1 महिना. 1 महिना म्हणजे खूप दिवस. खूप महिना म्हणजे टोटल 30 दिवस का नाही. तर चला आता पुढे बघा आम्ही कोणते कोणते मासे घेतले. काय म्हणले? डोसा खायला तुम्ही आले होते, आम्ही बघितली. आता तुम्ही दिसणार ब्लॉग मध्ये पण. ज्या तुमच्यासाठी स्पेशल ब्लॉग घेतला. आम्ही आलोय आता नाश्ता करायला. मम्मीला म्हणलं बाबा मला पहिला नाश्ता करायचा. प्रतीक म्हणतोय आपल्याला घरी जायचं, लवकर घरी जायचं. पण मी म्हणलं नाश्ता केल्याशिवाय मी तर घरी येणार नाही, मला भूक लागली खूप जास्त. हा मम्मी, आपण बाहेर आलो आणि न खाता घरी गेलो असं झालंय का कधी? आपण, कारण की आपली फॅमिली कोण आहे? खादाड. हा होय का? आपण कोण आहे? खादाड. खादाड. न खाता कधी घरी गेलोय का आपण? न खाता गेलो. हो. ही तर लय खाते तुझ्या घरची. खाल्लं नाही पाहिजे का? जून मध्ये आली ना तरी देख 5 मिनिटं पूर्ण खात बसते. पोट भरून गेलेली असते, पोट भरून गेलेली असते. खाली 2 चपात्या खाल्लेल्या वरती पण जाऊन लगेच 2 चपात्या. बघा कशी भांडणं करायला लागली दोघं. नाही, आमची मासे इतके महाग मासे घेतले ते आम्ही. मम्मीकडे आलो होतो, मासे इतके महाग झाले. हा ना, एक फोटो दाखवतो तुम्हाला. दाखव काय? गुंडी पाहिलं राहत. हे बघा पायल, ही पायल आहे. मी बघा टाकली. आणि साक्षी किती छान दिसते. सेम दिसते आता पण तशीच. हा, आणि ती आदिती आहे, ही आदिती आहे. हा मी फोटो काढला आहे पायल राऊत. मी बघा कशी दिसते, एकदम भुंडी टाकली. साक्षी छान छान दिसते. साक्षी ठेवलं नीला रात्री माझ्याकडे पण आई. नाही घागरा घातला होता, फोटो काढले. हा, ते आपण नाही का गेलतो, मी पिवळ्या कलरची साडी बिडी घातलेली. योगेश दादा नाही भावड्याचं लग्न सगळे फोटो. कसं काय माहिती मला, सगळे फोटो बघितले. हे झालं वाटतं आपलं. सगळे मासे आणून तसेच फ्रीजमध्ये ठेवले होते. कसले मोठे मोठे आहेत बघा ना, माझ्या हातापेक्षा पण मोठे आहेत हे बघा. आणि त्यानंतर कोळंबीचा रस्सा बनवणार रात्री आणि त्याच्यानंतर बांगडा फ्राय करणार. आपण मस्तपैकी बांगडा फ्राय करते. साफ करायचं आहे, साफ करून नाही आणला. मम्मी बोलली होती साफ करून घेऊन जा. मी तिला डायलॉग मारला, अरे मी तर माशावाल्याची पोरगी आहे, मी साफ करू शकते स्वतःच. साफ करून झालेत बांगडे. आता मी त्याला चीर मारते मस्त सुरीने. तसा बांगडा फ्राय केला आहे आणि वास काय भारी येत आहे. खरं सांगते, माशा विना माझं जीवन अपूर्ण आहे. मला असं वाटतं खूप दिवस मासा नाही ना खाल्ला. असं होतं कधी मासा खाते मी, म्हणजे मला सवय आहे लहानपणापासून मासे खायची. मी माशात खेळली आहे, लहानपणापासून माशात राहिली आहे. कारण आम्ही माशावाले काय ऑब्विसली आमच्या घरी तेच असणार, बरोबर ना. तर तुम्हाला दाखवत आता बांगडा फ्राय कसा केला. आणि बांगडे पण एवढे मोठे मोठे आहेत ना. हे बघा बांगडा रवा फ्राय मस्त केला आहे.
गाईज हा माझा नवरा काय बघतोय बघा आता. काय बघतोय बघा. कार्टून. का पण म्यूट कर आवाज. का बघतोय. सवय लावायला लागेल ना आपल्याला आतापासूनच. हो. अरे अजून 3 महिने आहेत. थांब जरा. मग सवय लावायला लागेल ना थांब जरा कार्टून थांब. बघायची. देवा त्यामुळे मी आताच कार्टून बघायचं होतं. बघा कसा आहे हा. आलाय आता डेअरी मधून काम करून. कंबरला दुखती आहे प्रतीकची. म्हणजे कसं बसून बसून वैताग येतो आणि हात कंटिन्यू चालू असतो ना, त्याच्यामुळे ना सगळं हातावर असं प्रेशर द्यायला लागतं मशीनचा. त्याच्यामुळं तो बोलला मी आता खाली नाही येणार, तू जा, तू कालवण बनव आणि तू ये वरती परत. आणि मी झोपणार आहे आता आल्यावरती. पहिलं कालवण का बनवते ते सांगते. मम्मीला येत नाही कालवण बनवता माशांचं आणि मासे फ्राय पण नाही करता येत. आता मी आणले तर मला ते बनवावं लागेल. मस्तपैकी कालवण बनवते. म्हणजे कसं बाकीचं राहिलं भाकरी भात ते मम्मी बनवू शकते. तर मी जाते आता. पण मला खूप जास्त गरम होते. एवढं गरम होते ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण फॅन नाही लावला आता मी डायरेक्ट किचनमध्ये जाते. असं वाटतं आंघोळ करावं गारगार पाण्याने. बीपीमुळे होतं तसं प्रेग्नेन्सीमध्ये. आणि पाय पण सुजले ते, म्हणून पटकन जाते आणि पटकन येते कालवण बनवून. आता मी तयारीला लागली भाजीची. अजून मला साफ करायची. साफ नाही केली, असंच ठेवलं ते फ्रीजमध्ये. हे बघा पहिली वाटण्याची तयारी, मग साफसफाई. हे बघा कोळंबी साफ करायची. पण आता मला वाटण झाले. वाटण झाले आता शिक करून. आणि मी थोडंसं हळूहळू बोलते कारण की बाहेर मम्मी पप्पा नाही सगळे मोबाईल बघते. पण आता झोपते ते. तोपर्यंत हे साफ करूया आपण. कोळंबी साफ करून झाले तर मस्तपैकी झणझणीत कालवण बनवू. आणि बांगडे साफ केले. ते कोळंबीचा रस्सा अजून झाला नाहीये. जोपर्यंत त्याला तर्री नाही सुटत तोपर्यंत झाला नाही. आता बांगड्याला कट करून घेतलंय. थोडं पहिलं साफ केलं, मग असं कट केलं. आता ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे. हे 3च बांगडे का करते कारण की मी दुपारीच बांगडा खाल्ला आणि मी आता प्रेग्नेन्सीमध्ये जास्त बांगडे नाही खाऊ शकत. एक खाल्ला बास झाला. आता हे रात्री फक्त प्रतीकसाठी, मम्मीसाठी आणि पप्पासाठी. कारण दादू आणि काकू पण नाही खात मासे. त्यांना वेगळी भाजी मम्मी बनवून रात्री. ही आमच्यासाठीच बनवली भाजी माशाची. कारण आम्ही 4 जण मासे खातो. तिकट बनवतो जरा समजून. दुपारी तिकट नव्हतं झालं ना. आणि आता जास्त कट पण दिले त्यांनी. दुपारी कमी कट दिलते त्याच्यामुळे मसाला असा आतमध्ये पर्यंत नव्हता गेला ना. तो दिलं बोल ना जरा. हो कॅमेऱ्याच्या मागून बोलत पण नाही. ती कसं आहे गाईज थोड्या वेळाने बोलतो. या साईडने तू बोलला ना तरच ती कसं आहे गाईज थोड्या वेळाने बोलतो. का आताच खालूनच म्हणते वरतून खाली आलाय म्हणून का. येस गप जरा धुते साफ करून माझ्या लहान पोरासारखा गेम खेळत बसतो हा पोरगा. हे बघा मासे आपले मॅरिनेट करून झालेले आहेत. पाहायला खाणार नाही. पाहायचा आजचा दिवस बांगडा नाही आता खाणार मी. पण हे खाणार आहे कारण की बांगडा मी दुपारी खाल्लाय म्हणून नाही खाणार. आणि दिवसातून 1 बांगडा बास झाला. आता मी उद्या खाणार. उद्याच्या दिवसात कालवण बघा तुम्ही. कालवण तरले भारी झालंय. फ्लॅश लाव ना. फ्लॅश लावून हे बघा तर्री कोळंबी दाखवली. मटणासारखं कोळंबी दाखव घातली. हा मटण सगळं सेम ना. नंतर दाखवतो. पाणी घेत तो चॅटिंग करायला बिझी. नुसतं चॅटिंग करतोय तो. त्याला कळणार समोर माणूस काय सांगते ते. नुसती चॅटिंग चालली त्याची. हे बघा आमची चॅटिंग करतो पुरी सगळं कोणासकट पोरा सगळं चॅटिंग करता का एवढं मग म्हणतो. हो हे बघा चॅटिंग लगेच चेंज केलं. तर आम्ही चहा पितो आता. चहा पिऊन झालं मी ते पण कापणार नाही मी. नाही का गॅस लई वाढणार आहे. कापायची नाही केस. आणि एक शेंडी पण बांधतो तुझी मस्त पैकी. तुझ्यासारखी ना. माझी वेणी दादाने घातली. गाईस इथं बघा माझ्या नवऱ्याने काहीतरीच. हो गप्पच बस प्लीज. तेल मालिश करून चंपी करून वेणी घातली होती सेम अशी. उद्या जायचं आहे मला दवाखान्यात तिथे पण दाखवायला. चहा पिऊन पाणी झाली की आपण बोलूया. काय म्हणते आम्ही. चहा काय काय आताच बोलायचंय. आता उद्या दवाखान्याचं सांगितलं पाहिजे ना दवाखान्याचं आम्हाला. हा काय म्हणते निवडणूक. सगळे नाराज झाले. कोणतं पण बटन दाबा भजा. भाजप म्हणते तुम्ही कोणतं पण दाबा निवडून तर आम्ही देणार आहे. तर काहीच अशा प्रकारे निवडणूक संपलेल्या आहेत. आणि मम्मी तर चहा पिऊ सगळे चहा प्यायला लागल्यात. माझ्या आगार होईल चहा पिऊन झालं की बोला आपण. तर आमची जेवणाची तयार झालेली एकदम मस्त पैकी बघा भात. जिरा राईस. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो तब्बल 7 महिन्यानंतर
मी बांगडा खाल्लाय गाईस आणि मी लिमिटेडच खाल्लाय एकच, पण आता मी माझ्यासाठी नाही केलाय बघा. येस, दुपारी खाल्ला त्यामुळे तिने आता नाही मी केला. आता नाही खाल्ला. कसं आहे खाण्यावर एवढं पण माणसाने खायला भेटले म्हणून एवढं पण नाही खायचं एकदम नाही का ओव्हर लिमिट. आणि आता उन्हाळा पण चालू झाला ना म्हणून मी नाही खाल्लं. कोळंबीचं काम दाखवलं का? कोळंबीचं कालवण तर मटणासारखं दिसतंय हे बघ. येस, हे बघा कोळंबी है ना? खूप दिवसात ना मासे बनले आज आमच्या घरात. 1 महिन्याने ना. बांगडा तर 7 महिन्यानंतरच. तुम्ही मला खाऊन नाही दिलं म्हणून. हो, तुम्ही म्हणले नाही खायचं सारखं सारखं. सगळेच बनवते नाही खायचं. नाही तर काय पोळं माझी मम्मी बी देत तुम्ही हो. आम्ही नाही तुम्ही Yes. आम्ही नाही तुम्ही मोबाईल मधले लोक आम्ही नाही ते आमचं नव्हतं ऐकत मोबाईल मधल्या लोकांचं ऐकायचं हो जास्त. तुम्ही सगळे बोलत होता मग? की सारखी माशी खाऊ नको सारखे मासे खाऊ आम्ही नको. नाही आमचं नाही काय पण तुम्हाला सांगते मी मासे ब्रेन डेव्हलप साठी खूप चांगले आहेत. मी तुम्हाला सांगते ना माझं लहानपणच माशातच गेले म्हणून माझं ब्रेन एकदम फास्ट आहे. फास्टच्या वरती पण फास्ट आहे. एवढं. जास्तच फाशी खूप करू नको करूच ते. हो जास्तच खाली fast घास आहे. नको ना आपण ते. एकदम ओव्हर फास्ट आहे. हा, फक्त तेवढं घास नको माझ्या अंगावर काढायचं. हा नाही घासत. तर दादू गेलाय बाहेर आणि काकूंनी दादू त्यांना स्पेशली वेगळं जेवण बनवलं एकदम स्पेशली. ते मासे नाही खात. ते मासे नाही खात. तर चला आता आम्ही घेतो जेवायला. हो तू जेव आता या जेवायला पाहिजे. या का जेवायला खूप दिवसातून या जेवायला. तर मंडळी आमचं जेवण झाले आणि आता वरती आलो आम्ही. थोडंसं चालले मी प्रतीकला रोज म्हणत असते आपण जेवल्यावर चालूया पण आम्ही आळशी आहेत गाईस. आम्ही म्हणजे प्रतीक असं आळशी आहे. त्याला असं होतं जेवल्यावरती कधी जाऊन पडतोय मी बेडवरती कारण तो आता ताक पण बनवून आला ना म्हणून त्याला असं हो झालं असेल. पण आता मी घरातल्या घरात थोडंसं चालणार आहे. मला आता काय लगेच झोप नाही येणार. थोडंसं असं नाही का उशीर पण झालाय जेवायला आणि आता 11 वाजून गेले ते मग हेवी वाटतं असं बेडवर लगेच पडलं ना की म्हणून. आणि आता मी तुम्हाला दिवसभरात हे तर सांगितलं नाही आता लक्षात आलं माझ्या की आपले व्लॉग काय येत नव्हते. तुम्हाला तर सांगते व्लॉग काय येत नव्हते. हे बघा आता मला 7वा महिना चालू झालाय. बॉडी माझी खूप जास्त पेन करते हात वगैरे नाही का. आता पण हे बघा तुम्ही तूच कधी पण येते कधी पण जाते. हे बघा हे असे हात पण असे काळे निळे होतात. ते असं नाही का रक्त असं साकळल्यागत आणि खूप असं म्हणजे पेनच होतंय पूर्ण पाय आणि हात. ते माझ्या बॉडीतला बदललं ठीक आहे. तो तर होणारच प्रेग्नेन्सीमध्ये तो आपण नाही थांबू शकत. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे तर होते माझी बॉडी पेननी. पण दुसरं मला असं कुणी काही बोललं ना की लगेच असं मनाला लागतंय आणि मला त्याचा ट्रॉमा आहे असं नाही का. खूप जास्त मी त्या गोष्टीचा विचार करते. मग मी मनातून मला इतकं हे होतं राग येतो काय होतंय काय माहिती. चिडचिडती हार्मोनल बदल होता ते त्याच्यामुळे नाही का असं चिडचिड खूप जास्त वाढली माझी. तरी पण आता मी शांत राहायचा खूप जास्त प्रयत्न करते पण आता होणारच आहे ते चिडचिड तर माझी. पण जाऊन आता ब्लॉग नाही बंद करायचं तर आपल्याला. प्रतीकचं पण तेच चाललं होतं की तू अशी नाराज नको राहू. मला तुला नाराज बघितलेलं आवडत नाही. कोणी काय बोललं तर एवढं मला लगेच लावून नाही घ्यायचं असं तसं. तो तर मला खूप जास्त समजवत असतो रोजच. पण अशा छोट्या मोठ्या कारणामुळं मी व्लॉगच करत माझी इच्छाच नव्हती होत व्लॉग करायची माहीत नाही का. असं नाही का खूप जास्त वैताग आला होता मग व्लॉगच नाही केले. पण हां मी तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त मिस केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंटसुद्धा मी वाचल्या की तुम्ही बोलत होते दीदी आम्ही व्लॉगची वाट बघतोय व्लॉग काय येत नाही आहे. आणि मला खरंच कमेंट वाचून खूप जास्त वाईट वाटलं की अरे सगळे आपल्या व्लॉगची वाट बघतात आहे आणि आपण व्लॉग करत नाही आहे. हे मला खूप जास्त असं वाईट वाटत होतं. म्हणून मी म्हणलं बास झालं आता बास. माझे सगळे इरिटेट जे मला होतं आहे सगळं ते सगळं साईडला ठेवू आणि आपण आपल्या ब्लॉगकडं परत वळू. कारण हे बघा तुमच्याशी बोलल्याशिवाय ना माझं पण असं काही मन राहत नाही. कारण की दिवसभर मी पण बोर होते बसून घरात. आणि आता कसं सगळंच म्हणजे काम पण एवढं काय मला काम नाही आता. थोडंच काम करते जेवढं होते तेवढं. म्हणजे दम लागतो नाही का. आता होत नाही एवढं. 7वा 8वा 9वा महिना 3 महिन्यापर्यंत तर मी थोडासा स्वतःलाच टाइम देणार आहे की शांत राहायचं आहे काम कमी करायचं आहे स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणार आहे. आणि प्रतीक तर आहेच माझी काळजी घ्यायला. तुम्ही तर बघताय तो खूप जास्त काळजी घेतो माझी. जेवढी घेतली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काळजी घेतो. अजून काय पाहिजे ना मला. म्हणून म्हटलं की आपले ब्लॉग आता बंद नाही झाले पाहिजे. रोज तुमच्याशी अशीच बडबड करत राहणार आणि तुम्ही माझी अशीच बडबड रोज बघा. आणि ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं तर आता मला लवकर पण झोपलं पाहिजे रात्री. नाही तर मग सकाळी परत माझा मूड तिथं अजिबात चांगला नसेल. म्हणजे उठलं की कसं पटकन जायचं लगेच. आणि मी सकाळी जाऊन द्या आता उद्याच आहे ना आपण उद्याच बोलू. आता बोलून काही फायदा नाही आहे. हॉस्पिटलला जाण्याच्या आधी मी ब्लॉग चालू करून द्या. बाय बाय गाईज. कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.